बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाला 2 वर्ष होऊन गेली आहेत। या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचलाय। एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत वैज्ञानिक चाचण्यांवर लक्ष केंद्रित असून आज मुंबईच्या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत दोघांची नार्को टेस्ट होणार आहे, तर एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी होणार आहे। यापूर्वी तिघांची नार्को टेस्ट चाचणी पूर्ण झाली असून आज तिघांपैकी दोघांची नार्को टेस्ट होणार आहे। एसआयटीने 7 जणांच्या नार्को टेस्टचा प्रस्ताव पाठवला होता। यामध्ये 6 जणांच्या चाचणीला परवानगी मिळाली। ज्या पहिल्या तिघांची चाचणी पार पडली ते सर्वजण महादेव मुंडे यांच्या आर्थिक व्यवहाराने जोडलेले होते, तर मंगळवारी होणाऱ्या चाचण्यांमध्ये दोघे जण वाल्मिक कराड यांच्या घरी कामाला होते। तिसरा त्यांचा मित्र असल्याची माहिती समोर आली आहे। या हत्या प्रकरणात 2 वर्षांनंतरही पोलिसांचे हात रिकामे असल्यानं बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। बीड पोलिसांना 2 वर्षांनंतरही गुन्हेगार सापडत नाही, त्यामुळे राज्यभर नामुष्कीचा सामना करावा लागतोय। पोलीस अधीक्षक बदलूनही या प्रकरणाचा छडा लावण्यात बीड पोलीस सपशेल फेल ठरले आहेत। ते आता एसआयटी चांगली पारदर्शकपणे तपास केलेला आहे एसआयटीने, आणि एसआयटीचा अंतिम टप्पा चालू आहे आता नार्को टेस्टच हे त्यांना पर्याय राहिलेला होता का, तर अद्याप आरोपी एकही आरोपी निष्पन्न नाही असं झालेलं होतं। पण आम्ही जे संशयित सांगितलं की तपास एका फोनवरून थांबवला गेलेला आहे, त्या अनुषंगाने तुम्ही तपास करा। मग एसआयटीने बी त्याच पद्धतीने तपास केला, आणि नंतर मग आता वाल्मिक कराडच्या बंगल्यावरचे जे नौकर होते ते ब्रेन मॅपिंगमध्ये पॉझिटिव्ह आलेले आहेत। आता त्यांची म्हणजे नार्को आहे, त्यात मुख्य म्हणजे गोट्यागिरी हा फरार आहे, जशी एसआयटी लागलेली आहे तसं। मग अजून तर आरोपी ब्रेन मॅपिंगमध्ये पॉझिटिव्ह आले, पण नार्कोमध्ये त्यांनी कसा हा म्हणजे मर्डर घडवून आणला आणि कशा पद्धतीने त्यांनी म्हणजे माझ्या नवऱ्याला अडवून हे केलं ते सगळं समोर येईल।